स्थानिक आमदारांना आम्हाला एवढंच विनंती करायची आहे की जी आतापर्यंत तटलेली जी कामं आहेत, ज्या संदर्भात निधी लावून त्यांनी पूर्तता करावं। आणि काही कामं केलेत जे आता हे शिवतीर्थ जे रंगरोपण केलं त्यामध्ये त्यांचा तेळाचा वाटा आहे। त्याच पद्धतीने तिने अनेक विविध कामात तिने चांगलं काम केलं, परंतु आमच्या रिक्षावाल्याच्या बाबतीत तिने एक ट्रॅक तयार केला, पण तो ट्रॅकचा तिने अजूनपर्यंत उद्घाटन केलेलं नाही। बाकीच्या सर्व सुखसोयी व्यवस्थित आहेत। आरोग्य केंद्र आहे, आयजम हॉस्पिटलमध्ये इतर पेशंटांनी जशा सुविधा मिळतात त्यांचे बाकीचे केंद्र आहे, तिथं बी सगळ्या सुविधा मिळतात। औषध पाण्याची काय इथं म्हणजे अडचण नाही आहे। विकास कामं केलेले आहेत, बऱ्याचपैकी चांगले कामं त्यांच्यातर्फे आयजममध्ये जे सुविधा नव्हत्या त्या त्यांनी करून दिलेल्या आहेत। तो राजकीय दृष्टिकोनात त्यांना अडथळा आल्यामुळे त्यांना सपोर्ट मिळत नसल्यामुळं राजकारणामुळं थोडंसं प्रगती म्हणजे त्यांची गुन्हा झाल्या, कारण लोकांमध्ये त्यांच्या राजकीय लोकांमधूनच त्यांना अडथळा निर्माण होत आहे। गेले कित्येक वर्ष झालं जलस्वराज्य पाण्याचा प्रकल्प, त्याच्या अगोदर सुद्धा पंचगंगेच्या स्वरूपातून पाणी मिळत होतं रोज एक वेळा। तेव्हा आता हे 10 वर्ष झालं प्रकल्प होऊन सुद्धा 8 दिवस न 4 दिवसानं पाणी येतं आहे। ह्याने किंवा 1 दिवस आड किंवा रोज पाणी कसं मिळेल ह्याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं गावकऱ्यांनी काम करायला पाहिजे होतं, ते आजपर्यंत अजून झालेलं नाही। या आहेत आमदार प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजी मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया। लेट्सअप मराठीने आमदारांच्या रिपोर्ट कार्डमधून आमदार आवाडे यांच्या कामाचा आढावा घेतला। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आवाडे यांनी आपल्या मतदारसंघात कोणकोणती विकास कामं केली, यासाठी त्यांना त्यांचे मतदार 10 पैकी किती गुण देतात हे पाहूया। 10 पैकी 8 मार्क, 10 पैकी 5% मी मार्क देतो। 10 पैकी 10 गुण द्या। 10 पैकी मी त्यांना 5 गुण देत आहे। 10 पैकी काय 1-2% धरा। या होत्या इचलकरंजी मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 6 गुण।